सावी, तू विसरू नकोस, आपल्याला आईंचं सत्य धैर्य भाऊजींसमोर आणायचंय, त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा द्यायची। आणि अगं सगळ्यात महत्वाचं, तुला तुझ्या पप्पांना न्याय मिळवून द्यायचा आहे, पण तेव्हा शक्य आहे जेव्हा तू शांत होशील। प्लीज सावी, प्लीज शांत हो, प्लीज। पण वहिनी, भास्कर भाऊजींना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे। काय बडबड चालू आहे रे? हा, सावी नाही, प्लीज प्लीज सावी नको, प्लीज। काय हा, कुरवळत बसू नको आता, जा नाश्त्याचं बघ, भुका लागल्या तिथं। हो बघते। सावी चल बाळा, तुला पण काहीतरी खायला देते, तिला खायला देते आधी थोडं। चल सावी, चल चल बाळा, चल। ही येडी अशी काय बोलत होती माझ्याकडे? नीता, अगं सोडते, मला दे, मी करते ते। राहू दे। अगं गरज आहे का हे करण्याची? तुला काम करायचंय, हे घे, हे कर। मी ऐकणारच नाहीत ना? सावी, तुला तुझ्या मरणाच्या अजून जवळ पाठवायला किचन मध्ये आले मी। आता फक्त थोडेच दिवस उरलेत तुझे। मग आज नाश्त्याला काय? आणि हो, सावीसाठी काय स्पेशल आहे आज? काही नाही, म्हणजे आज सगळ्यांसाठी पोहेच करतोय। का? सांगितलं होतं ना सावीसाठी रोज काहीतरी वेगळं करत जा, म्हणजे 2 घास तिच्या पोटात जातील। बरं राहू दे, मीच करते, तुम्ही मा बाजूला। आई, तुम्ही कशाला त्रास करून घेतायत? मी करते ना। तुम्ही नाही केलं म्हणूनच मी करते ना। आई हे काय आता लगेच होईल? करतो ना आम्ही दोघी। मी सांगितलं ना की मी आता ठरवलंय सावीसाठी काय करायचं ते मी बघते म्हणून। निघा। निघा। काय करणार का तुम्ही माझ्यासाठी? सांगा ना। तुला पाहिजे ते? मला हवं ते का तुम्हाला हवं ते? पण माझं तर खाऊन झालं, हे बघा।
अरे वा, कोणी दिलं तुला नाश्ता?